स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मीरा भाईंदरमध्ये एक कला दालन उभारण्यात येत आहे। मी सध्या त्याच कला दालनामध्ये आहे आणि ही सगळी संकल्पना जी आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली आहे। आपण पाहतोय खांडके बिल्डिंगचा जो देखावा आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातला जो संघर्ष आहे तो सुद्धा या कला दालनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। बाळ ते बाळासाहेब ठाकरे हा प्रवास नेमका कसा झाला, किती खडतर होता आणि मग कशा पद्धतीने शिवसेना नावारूपाला आली ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। सरनाईक साहेब, इतकी मोठी संकल्पना प्रत्यक्ष याला रूप देणं किती कठीण? आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटतंय, कारण शेवटी लहानपणापासून शिवसेनेची ती दादरची कबूतरखान्याजवळची शाखा क्रमांक 65 आणि ती मातृछाया व्यायामशाळेची गल्ली, पाटीलवाडी आणि आमची कृष्णकुंज बिल्डिंग आणि माझी असलेली महापालिकेची भवानी शंकर रोडची शाळा, ह्या शाळा माझ्या सगळ्या अनुभवामध्ये होतात आणि एक शिवसेनेचं काम करण्याची पद्धती वगैरे एक थोडीशी अनुभवायला लहानपणापासून मिळालं होतं। म्हणजे किमान बाळकडू ते होतं आणि माझे वडील स्वतः दैनिक मराठा म्हणजे आचार्य अत्रेंच्या मराठामध्ये हे काम करत होते, प्रूफरीडर ते होते। बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस कार्टुनिस्ट म्हणून काम करत होते, मधुकर भावे त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करत होते आणि अशा वेळेस ह्या शिवसेनेच्या सान्निध्यामध्ये प्रताप सरनाईक राहिला होता आणि त्याला ते आठवण जागवायची होती आणि प्रामुख्याने बाळासाहेब गेल्यानंतर मला असं वाटत होतं की त्यांचे विचार जिवंत राहणं गरजेचं आहे। आज कुठलंही कलादालन महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये उपलब्ध नाही, परंतु बाळासाहेब सर्वसामान्य शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या मातोश्रीची रूम कधी बघायला मिळाली नाही, बाळासाहेबांना कधी कार्टुनिस्ट म्हणून काम करताना त्यांना बघितलं नाही आणि अशा वेळेस बाळासाहेबांचं जीवन कसा होता, त्यांचं कशा पद्धतीनं ते सभा घ्यायचे, आजच्या नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हावी। कारण संघर्ष बाळासाहेबांनी केलेल्या संघर्षामुळे प्रताप सरनाईक आमदार झाला, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, प्रताप सरनाईक आज मंत्री झाला। त्यामुळे ह्या बाळासाहेबांच्या संघर्षातून त्यांनी दिलेल्या भावनातून हे निर्माण झालेली शिवसेना आहे। त्यामुळे त्यांचा संघर्ष सर्वसामान्य लोकांना कळावा यासाठी ह्या कलादालनाची निर्मिती करण्यात आली। आपण पाहतोय या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे ज्या ठिकाणी भाषण करायचे तो छत्रपती शिवाजी महाराज पार्क आपल्याला दिसतोय आणि त्यासोबतच बाळ ते बाळासाहेब हा प्रवास आहे। मग व्यंगचित्रकार कसा असावा, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काय करायला हवं, हे सगळं तुम्ही ही बाळासाहेबांच्या मातोश्रीची रूम, त्या ठिकाणी असलेल्या खुर्च्या, त्या ठिकाणी बाळासाहेबांचा तो टेलिफोन, बिंदू माधवांचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो मासाहेबांबरोबर, अशा सगळ्या ज्या म्हणजे बाळासाहेबांच्या रूम त्या ठिकाणी दाखवण्यात आली आणि अशा पद्धतीनं हे दाखवण्याचं कारण एकच आहे की सर्वसामान्य माणूस मातोश्रीवर जाऊ शकत नाही, परंतु मातोश्रीवर गेलो नाही म्हणून आपल्याला बाळासाहेबांना अनुभवताच येणार नाही असं नाही आहे ना। ते ह्या ठिकाणी येऊन सुद्धा बाळासाहेबांना अनुभव घेतील, बाळासाहेबांचे विचार घेतील, भगवा पताका ज्या ज्या ठिकाणी लागल्या जायच्या त्या भगव्या पताकाचा आनंद घेतील। बाळासाहेबांची बसण्याची रूम, शिवसेनेची रूम, शिवसेनेची शाखा, त्या शाखेमध्ये बसलेला शाखा प्रमुख, त्या शाखेमध्ये बसलेला विभाग प्रमुख आणि ही सगळी ते जे काम घेऊन येणार एकजुटीने राहा, जातीपातीचे वाद गाडून मराठी माणसांची भक्कम अशी तयारी करा, अशा प्रकारच्या सूचना ह्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। राजकीय प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचा आहे की बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झालेली आहे, तुम्ही याकडे कसं पाहता? आणि हे स्मारक अद्यापही सुरू झालेलं नाहीये, पण जे त्यांना जमलं नाही तर तुम्हाला जमलं, तुम्ही सुरू केलं। महापौर बंगल्यावर बाळासाहेबांच्या स्मारकाची तयारी करण्यात आली होती, त्याची तयारी करून ते स्मारक सगळ्यांसाठी खुलं करायचं ठरवलं होतं आणि त्या ठिकाणी उद्धव साहेब, आदित्य साहेब ह्या सगळ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्याचबरोबर सुभाष देसाई साहेब यांच्या सगळ्या नियुक्त्या राज्य शासनाने केल्या, राज्य शासनाने त्यामध्ये काही तडजोड केली नाही किंवा राज्य शासनानं राजकारणही आणलं नाही की आमची सत्ता आहे म्हणून आम्ही आता यांना काही देणार नाही असा विचार कधी मनामध्ये आणला नाही आणि त्यामुळे त्यांना सगळे काही फ्रीडम दिलेले असताना लवकरात लवकर त्यांनी ते पूर्ण करायला हवं होतं, परंतु पूर्ण कदाचित केलं नसेल, लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे। त्यांनी काय करायला हवं असं काही सुचवाल त्यांना? हो, जर माझ्याकडे काही सूचना मागितल्या तर निश्चितपणे मी सूचना देईल। कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी, एकनाथ शिंदे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं, त्यांच्या हस्ते लोकार्पण आहे। उद्धव ठाकरेंना तुम्ही बोलवणार? आदित्य ठाकरे नाही, माझं असं म्हणणं साहेब येत आहेत म्हटल्यानंतर मी कोणाला बोलवायची गरज नाही, ते स्वतःच ह्या ठिकाणी येणार आणि उद्या हे काही कार्यक्रम केलेलं नाही, बाळासाहेब येत आहेत, तुम्हाला भेटायला येतात म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब स्वतः येणार आहेत, त्यांना स्मृतींना अभिवादन करायला येणार आहेत। हे काय उद्घाटन करायला किंवा लोकार्पण करायला येणार नाही, स्मृतींना
उजाळा देण्यासाठी, स्मृतींना वंदन करण्यासाठी ते ह्या ठिकाणी येणार आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृती दालन तयार होत आहे, कला दालन तयार झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने यायला हवं असं आवाहन आता प्रताप सरनाईक करतायत. याला कोण कोण दाद देणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.